10-15 दिवस जे ब्लॉग नाही आले, कारण आपण लोकलच बिझनेस करत होतो, थोडी कामं पण उरकायची होती. तर बघू शकताय हे आहेत पूर्ण बॉटल पाण्याच्या भरलेल्या लाकडी बॉक्स. ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो आणि आता जे उन्हाळ्याचा टायमिंग आहे, तर ह्यावेळेस गाडीत पाणी भरपूर असं गरम होत असतं, म्हणून शक्यतो पोचलोय गॅरेज वरती आणि आता आपली चाकं खोलली आहेत. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर भरपूर दिवसानंतर आजचा ब्लॉग येतोय, कारण आपण कुठेही लॉंग रूटला गेलो नव्हतो आणि आज रविवार आहे, सकाळचे 7:30 वाजलेत. कारण गाडी रात्रीच लोडिंग करून घेतली होती, त्यामुळे सकाळी लवकर जायचं होतं. तर आज निघालो आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. लॉंग जर्नी परत सुरू होते. तर भरपूर सारे इंटरेस्टेड असे व्हिडिओज, नवीन जागा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. तर चला निघूया, आजचा आपला प्रवास कंटिन्यू करूया. तर पोचलोय भारत पेट्रोलियम वरती, तिथं आपलं डिझेल भरूया. आता 2000चा डिझेल भरलाय, त्याच्यामुळे आपण अहमदनगर रिटर्न तर नक्कीच होऊ शकतो. आणि गेले 10-15 दिवस जे ब्लॉग नाही आले, कारण आपण लोकलच बिझनेस करत होतो, थोडी कामं पण उरकायची होती. तर त्याच्यामध्ये आणि नवीन कस्टमर जनरेट पण करायचे होते. आपण एक मोटरवरती थोडा फोकस केला, जेणेकरून जास्तीत जास्त लोकल बिझनेस कव्हर करता येईल. त्याचबरोबर थोड्याफार वर्कशॉपला, कंपन्यांना पण व्हिजिट केली, कारण 1934ला EMI नाही आहे, पण टाटा याजला EMI आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी बिझनेस जास्त जनरेट करणं गरजेचं होतं. तर तो पण एक प्रयत्न केला आणि तुम्हाला हा एक ऑप्शन आहे की जर तुमच्याकडे नवीन बिझनेस सुरू करताय ट्रान्सपोर्टचा, तर स्टार्टिंगला कस्टमर बेस नसेल, त्यावेळेस जास्तीत जास्त ऑनलाईन कंपन्यांचा सहारा घ्या, ज्याच्यावरती तुम्हाला नवीन कस्टमर भेटतील आणि ते तुम्ही आपल्या पर्सनल कस्टमर बनवून बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करा. कम्युनिकेट राहा, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहा, तुमचा डाटाबेस वाढवा आणि आपला बिझनेस जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा. तर ही एक ट्रिक आहे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचा, लॉंग रूटचा जर विचार कराल तर लॉंग रूटला शक्यतो जास्तीत जास्त ग्रुप आणि ट्रान्सपोर्टर हे 2 ऑप्शन असतात. एप्रिलमध्ये फायनान्शियल इयर सुरू होते, तर स्टार्टिंगचे 10-15 दिवस तुमच्याकडे बिझनेस थोडा कमी असतो. तर या पिरियडमध्ये तुम्ही तुमचा कस्टमर बेस वाढवण्यावरती फोकस तर करणं गरजेचंच आहे. तर समोर दिसत असेल मित्रांनो शिक्रापूरचा चौक, इथून घ्यायचा आहे आपल्याला लेफ्ट. गरमी खूप वाढली आहे, त्यामुळे समोरचं क्लायमेट दिसत असेल सकाळी. संडे असल्यामुळे सीटा पण भरपूर आहेत, पण आपण सीटा भरत नाही. पोचतोय मित्रांनो नगर बायपासच्या जवळ आणि बघू शकताय चेकिंग. साहेब थांबलेले आहेत चेकिंगसाठी आणि समोर दिसत असेल नगर बायपास. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं आहे नगर MIDCला. आपलं लोकेशन अजूनही 20 किलोमीटर दाखवत आहे. नगर बायपासला पोहोचलोय आणि हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा टोल, म्हणजे ह्या रोडला एक ऑप्शन काढावं लागणार आहे, डायरेक्ट सिटीमधून जाणं गरजेचं आहे. डालो इधर से. टोल बंद आहे वाटतं अजून.
हा जर टोल चालू झाला तर सिटी मधूनच जाणं एकमेव पर्याय आहे. MIDC जर बुकिंग असेल तर. कारण आपल्याला जर MIDC जायचंय तर एक 15 किलोमीटर अंतरावरती MIDC आहे. त्यासाठी टोल भरणं गरजेचं नाहीये. त्यामुळे सरळ सिटी मधून MIDC कडे निघता येत शिर्डीच्या रोडने. तर फक्त 1.5 किलोमीटर आपलं लोकेशन आहे आणि हा येतो बायपास. आपण मारलाय शॉर्टकट MIDC मधून वडगाव गुप्ता मार्ग आहे. आणि हा समोरच दिसत असेल नगरचा बायपास जो जातो छत्रपती संभाजीनगरच्या रोडला. आपल्याला जायचंय सरळ, कारण आपण इथं मागच्या वेळेस पण आलो होतो लिफ्टचं मटेरियल घेऊन. आता आपलं लोकेशन फक्त इथून 200 मीटर आहे, म्हणजे इथे जवळच असणार आहे. चला इथंच आहे. गाडी लावूया, बाकी प्रोसेस करूया. हीच आहे कंपनी आणि आपण थांबलोय आता अहमदनगरला. सरांची साईडला गाडी दिसत असेल तर थांबलोय. बघूया, तिथे फोन केलाय आतमध्ये. गेट खोललं की आतमध्ये जाऊया, मटेरियल वगैरे खाली करूया. प्रोजेक्ट हे आपल्या समोर 1934 आणि आता मटेरियल खाली करायचं. हायड्राला अजून काय मोकळे नाही आहेत, तर बघूया हायड्राला किती वेळ लागतोय. हे आहे डिझाईन स्ट्रक्चर, मोठे मोठे बीम. आणि तिकडं हायड्रा अजूनही बिझी आहे. तर एक हायड्रा फ्री झाल्यावरती येईल आपल्याकडे. झाली गाडी खाली. हायड्रा मशीन आपली 1934. चला तोपर्यंत आता थोडं डॉक्युमेंटेशन बघूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बाहेरचं ऊन बघू शकताय, कसलं गरम होत आहे. आणि ते टू व्हीलरवाला आता तुम्ही पाहिलं असेल, एवढ्या उन्हात जर गाडी सटकली, काही गरज नाही वाकडी तिकडी चालवायची. जर गाडी सटकली घासल, त्यात अशी ही गरमी, या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. 2 मिनटं लेट झालं तरी चालेल, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडं सावकाश जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर चला पोहोचूया MIDC मध्ये. भरपूर असं गरम होत आहे. तुम्हाला दाखवतो, उन्हाळ्यात अजून एक ऑप्शन असतो पाणी थंड ठेवण्याचा. पोहोचल्यावरती दाखवतो. MIDC मध्ये थांबूया, बघूया काय रिटर्नला बुकिंग वगैरे भेटतंय का. हे आहेत पूर्ण बॉटल पाण्याच्या भरलेल्या, लाकडी बॉक्स आहे. आणि हे आहेत गाडी पुसायचे डस्टर, दोन्ही पण. हे पूर्ण वल्ले आहेत, पाणी निघत आहे बघा, असं पूर्ण पाणी निघतंय बघा. तर आता हे त्याच्यावरती कवर करायचं. हे ज्या बॉटल दिसत असतील बॉक्समधल्या, तर दाखवतो एकदा टाकल्यानंतर. तर बघू शकता आता पूर्ण अशा बॉटल झाकून ठेवलेल्या आहेत आतमध्ये, हे बघा. आणि हे दोन्ही जे नॅपकिन आहेत ते भिजवलेत, जेणेकरून पाणी जास्त गरम होणार नाही, लाकडी बॉक्स असल्यामुळे. हे बघा, हे पूर्ण पॅकबंद पाणी जसं आपल्याला लागेल तसं यूज करू शकतो, करता येतं. म्हणजे गरमीत ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, आणि आता जे उन्हाळ्याचा टायमिंग आहे, तर ह्यावेळेस गाडीत पाणी भरपूर असं गरम होत असतं. म्हणून शक्यतो ही काळजी घेत चाला. नाहीतर बॉटलला 1-2 बॉटल जर असतील तर नॅपकिन रॅप करून ठेवा पूर्ण, जेणेकरून तुमचं पाणी थोडं तरी, म्हणजे जे एकदम गरम पाणी लागतं असं लागणार नाही, नॉर्मल पाणी लागेल. तर घ्या काळजी अशीच उन्हाळ्यात, कारण गरमी भरपूर आहे. त्यामुळे स्वतःची पण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ग्रुप पण शांत आहेत. तर गेलेलंच बरं. आज 6 वाजेपर्यंत पुन्हा 3 वाजलाय, त्यामुळे भूक पण लागली आहे. तर पहिला फोटो पहा आणि मग पुढच्या गोष्टी.
काहीतरी झालंय, तर गाडीवाले पळतायत. हे बघा ती गाडी तिथं लागली आहे. आणि साहेब पण आहे तिथं. ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी झालाय, गाडी अडवली आहे साहेबांनी. गाडी घासली ऍक्च्युली कार, त्यामुळे तिथं ट्रॅफिक झालंय जाम. आणि ती गाडी अटकली आहे डिवायडरला, ते मागचं तो पण अटकला. थोडं सावकाश चालायचं, पण अति घाई त्याचे परिणाम पाहिला असेलच. 2 गाड्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे तिथं, एक तर त्या साईडला आणि एक ह्या साईडला. चला आपल्याला जायचं सरळ. तर पोचलोय मित्रांनो सुप्यामध्ये. आणि आता बघूया नाश्त्याचं वगैरे. त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी इथून पार्सल घ्यायचंय, कारण इथं खारी टोस्ट बटर खूप छान भेटतात. त्यामुळे 2 पॅकेट घेऊया. तर निघालोय सुप्यामधून आपलं पार्सल घेऊन. खारी टोस्ट बटर इथं क्वालिटी चांगली असते म्हणून इथूनच घेतलंय. आणि आता पोहोचलो आपण सुप्याच्या टोल नाक्यावरती. तिथं आपल्या 4 नंबरचा फास्टॅग चालत नाही, त्यामुळं 100 रुपये भरावे लागतात. ची नोट. आणि समोरच सुप्याचा टोल नाका. ओनली कार. क्या चालू आहे का? क्या नहीं चालत? ये कार का बात नहीं है, ये कार ही तो है. ये कार का पिकअप है, इसका ढोल है. अगर इस पे दिखा दूं तो कार है तो मैंने आरसी दिखा देता हूँ तेरे को. उसके क्या लिखा है देख. मेरे को नहीं पता है. देख क्या लिखा है इस पे पढ़. आरसी ये तो क्या ये पिकअप है ना. कैंपर है ना. कैंपर किसमें आता है. कैंपर का ढोल लगता है. हाँ तो कैंपर का काटना. कैंपर का काटो. पैसा कटता ही नहीं है ना, ये कार का फास्टैग है. हाँ तो अभी दिया है, ये बाकी BC4 जगह पे है. चलता है. तुम्हारे इधर क्यों नहीं चलता है. चलता तो मैं क्या करूँ. चलता तो तुम्हारी प्रॉब्लम नहीं है, और मेरी भी प्रॉब्लम नहीं है. अरे झोल है यार टोल के नाम पर तुम्हारे इधर. तो ही आहे टोलची गंमत. 100ची पावती. चला माहिती होतं हेच होणार आहे, त्यामुळं आर्ग्युमेंट करण्यात काही मजा नाही, थांबण्यातही मजा नाही. तर आली आपली मिसळ. तशी झालेली मिसळ. मस्त असा नाश्ता झालाय सद्गुरूमध्ये. आणि आता आपल्याला प्रवास करायचा आहे पुण्याचा. चला बघूया. मित्रांनो रांजणगावला, आणि बघूया दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया दर्शनाच्या रांगेकडे. दुपारचा टाइम आहे त्यामुळे गर्दी नाही आहे. बेलफूल घेतलंय, म्हणजे दुर्वा आणि फुलं. चला दर्शन घेऊया.
दर्शन झालंय मित्रांनो महागणपतीचं आणि खूप छान असा परिसर. तर चला तुमचे दर्शन घडलं असेल. चला आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. मस्त असा गार्डन परिसर. ॲनिमल स्टॅच्यू लहान मुलांना खेळण्यासाठी. गणपती देवस्थान. पुन्हा एकदा सर्वांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आता इथून कमानीचंच घ्या, आतमधलं दर्शन तर झालंय. गणपती बाप्पा मोरयाची कमेंट करायला विसरू नका. बरोबर आहे तुमचं काय, टू व्हीलर आहे तुमची. तर शेलपिंपळगाव पर्यंत पोहोचलोय. एक 20-25 किलोमीटरचं रनिंग राहिलंय. पोचलोय गॅरेजवरती आणि आता आपली चाकं खोलली आहेत. तर आमचे मोहम्मद शेठ बसलेत, बघू शकताय. हे बेरिंगचा आवाज येतोय म्हणून डायरेक्ट आपण गॅरेजवरती आलोय आणि चाक खोलण्याचं काम सुरू आहे. आमचे पाटेवाले तयार करता येतात. हे बघा डायरेक्ट हाफ ग्रेसिंग. गाडी कोणती असो टायमावरती काम करून घेत चला, कधीच प्रॉब्लेम येणार नाही. बेरिंग काढलंय आणि हे बेरिंगचं ग्रीस पूर्ण काळ, त्याचाच आवाज मारत होता. आता कसा वाटतोय लुक. वरतून कॅरेज वरची ताडपत्री पण काढलेली आहे आणि आपल्या 1934ची हाफ ग्रेसिंग पण झालेली आहे. टोटल ओपन केली आहे गाडी. नाही हो पुढं दिसत नाही. तर फायनली आजचा ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण सकाळी अहमदनगरला गेलो होतो. त्यानंतर रांजणगावचं दर्शन पण झालं आणि येताना ब्रेक लायनर आवाज करत होते म्हणून चेक करायला घेतलं. तर पुढची हाफ ग्रेसिंग पण झालेली आहे. गाडीचे टोटल 32,000 ते 33,000 किलोमीटरवरती आपण हाफ ग्रेसिंगचं काम करून घेतलं. आणि आजचा दिवस संडे असा बिझी शेड्यूलमध्ये गेलेला आहे. भरपूर मोठा ब्लॉग झाला आहे. तर आजचा ब्लॉग एंड करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट नक्की करा. आणि त्याचबरोबर जर जे नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे तुम्हाला बोललो आहे आपला 1800 किलोमीटरचा प्रवास वन साईड, तर ती सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. सर्वांना गुड नाईट आणि जय शिवराय.